नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे हे लोकसभेवरती निवडून गेल्यामुळे त्यांच्याकडे असलेले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद हे आता रिक्त झाले। या पदासाठी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, मंत्री अब्दुल सत्तार तसेच भाजपचे मंत्री अतुल सावे यांची नावे चर्चेत आहेत। शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे या पदाचे प्रमुख दावेदार मानले जात असून सरकारकडून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांच्याकडून। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे हे लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर मात्र ते इथून लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून गेलेले आहे। जर आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे पालकमंत्रीपद होते, मात्र हे आता कोणाकडे जाणार यासाठी मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी उत्सुकता शिंग्याला पोहोचलेली आहे। आपण जर पाहिलं तर अतुल सावे हे देखील या पालकमंत्रीपदासाठी उत्सुक आहेत। दुसरीकडे पाहिलं तर शिंदेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे देखील या पदासाठी उत्सुक आहेत। तर आता नवीनच नाव मात्र आता अब्दुल सत्तार यांचे देखील पुढे आलेले। मात्र आता एकीकडे पाहिलं तर संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी लीड दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे अतुल सावे यांनी देखील संदीपान भुमरे यांना मोठी लीड दिलेली आहे। आता हेच लीड कोणी दिली, काय दिली हा जो विषय आहे, मात्र हा आता चर्चेचा विषय बनलेला आहे। कारण प्रत्येक जण म्हणतो की मी माझ्या विधानसभेमधून संदीपान भुमरे यांना मोठी लीड दिलेली आहे। मात्र आता पालकमंत्रीपद हे कोणाच्या काळात पडणार आहे हे मात्र येणाऱ्या काळामध्ये ठरेल। अवघे मात्र 2 ते 3 महिने निवडणुकीला विधानसभेला राहिलेलं आहे। मात्र ह्या 2 ते 3 महिन्यासाठीच का होईना मात्र पालकमंत्रीपद हे आपल्याला भेटावं यासाठी मात्र आता तिन्ही उमेदवार मात्र यांच्यामध्ये चांगली रस्सीखेच पाहायला आपल्याला दिसून येत आहे। मी संजय आहेर, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर।